कुमुद आज नैवेद्य जरा लवकर द्यायचा आहे हो. मी काही मदत करू? ये ग, कर की तुला वाटलं तर. झोप झाली का? हो, अगदी गाढ झोप लागली. म्हणजे इथे तसं गार असतं नाही. खिडकी उघडी ठेवली ना की अगदी गार वारा येत राहतो. पुण्याला नसतं असं काही. हो. आणि तशी इथली हवा शुद्ध आहे ना. कानवले करायचं हो कुमुद आज. हो माई. कानवले माहित नाही तुला? काय असतं ते? अगं काही नाही, करंजीच असते एक प्रकारची, कणकेची करंजी, आणि त्यात सारण म्हणून पुरण भरतो आपण. अच्छा. सणावाराला नैवेद्याला कानवले लागतातच. पण मग आज काय? अगं आज मठातल्या कार्यक्रमाची सांगत आहे ना. अच्छा अच्छा. त्यामुळे नैवेद्य जरा साग्र संगीत करायचं. तुला आवडत असेल तर बघ, चांदीच्या ताटात वाढलं जातं सगळं. नैवेद्य सगळा व्यवस्थित वाढता येणं हे एक कौशल्य आहे बरं का. मला नाही जमत हो अजून. कुमुद जमत हो तुला, फक्त मला मान द्यायचा म्हणून विचारत असतेस. नाही हो माई. उर्मी तू शिकून घे हो माईंकडनं. नैवेद्याचं ताट वाढावं तर माईंनीच. शिकवाल मला माई? हो शिकवेन की, आणि त्यात काही अवघड नसतं ग. आणि तू तर एवढी शिकलेली आहेस, सहज जमेल तुला. माई मी सोलतीये, पण कोशिंबीर काकडीचीच करायची आहे ना? हो. मी करू? हो कर की, त्यात काय झालं. आदिती दाखव ना हिला. जा. ठीक आहे. सुरी कुठे आहे? तुरी नाही, वेळी आहे. अरे बापरे. काही नाही, सोपं असतं. ते ग कुमुद टाकली. ये सांगते. दे काकडी. वेळीवरती पाय ठेवायचा आणि अशी करायची की झाली काकडी चोचो. करशील? हा घे. बस असं वेळीवर एक पाय ठेव. हा ठेव ग, काही नाही होत. हात सांभाळा, नाही तर वेळीवर जाईल. झालं की. जमलं की. आज नंदिनी फिरकलीच नाहीये ना स्वयंपाक घरात? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?